फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे मास्टर प्रत्येश गायकवाड. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड थर्ड EVS लेसन. चला बघूया. थर्ड लेसन आहे ॲनिमल शेल्टर. ॲनिमल शेल्टर म्हणजे काय? जिथं प्राणी राहतात त्यांनाच ॲनिमल शेल्टर म्हणतात. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता? द कॅट इज लाईंग इन द वेट फॉर समवन. हू इज दॅट? ही कॅट कोण असतं? वाट पाहते. कोण आहे बरं ते? ते आहे उंदीर. व्हॉट हॅज द फ्रायटन द क्रोज? वाय दे आर ट्राईंग टू फ्रायटन द कॅट? हे कावळे का बरं घाबरले आहे? ते मांजरीला पळून का बरं लावत आहे? कारण त्यांचे अंडे वाचवायचे, त्यांचे पिल्लं वाचवायचे आहे. पुढे चालूया. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता? वाय डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट? बर्ड्स काय वापरतात त्यांचा नेस्ट बनवायला? काड्या, धागे, हो ना. विच ॲनिमल लिव्ह इन बुरुज? कोणकोणते ॲनिमल खड्ड्यात राहतात? कोण? उंदीर, अर्थवर्म. वेअर डू वी कीप हेन्स? आपण कोंबड्या कुठं ठेवतो? त्यांच्या शेल्टरमध्ये. हू बिल्ड देअर शेल्टर? त्यांचं घर कोण बांधतं? आपण. त्या बांधतात का? नाही. पुढे जाऊया. वाय डू वी नीड हाऊस? आपल्याला घर का लागतं? व्हेरी कोल्ड वेदर, गस्टी विंड, स्कॉचिंग सन, हेवी रेन कॅन कॉज अस ग्रेट डिस्कम्फर्ट. थंडी, पाऊस, खूप ऊन याने आपल्याला त्रास होऊ शकतो. याने आपल्याला वाचवायला घर बनवले जातात. वी लिव्ह इन हाऊस टू प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम देम. आणि आपण का बरं राहतो घरात? आपल्याला प्रोटेक्ट करायला. कशापासून? बाहेर, थंडी, ऊन, त्याच्यापासून. अ हाऊस ऑल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम थेफ्ट. आणि घर आपल्याला कोणाहून प्रोटेक्ट करतं? थेफ्ट म्हणजेच चोर. सम पीपल लिव्ह इन व्हेरी क्लोज टू फॉरेस्ट. काही लोक जंगलाच्या खूप जवळ राहतात. दे हॅव टू फेस थ्रेट ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. त्यांना काय फेस करावं लागतात? वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजेच काय? चित्ता, लायन, टायगर, त्यांनाच वाईल्ड ॲनिमल्स म्हणतात. अ हाऊस प्रोटेक्ट्स देम फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल्स टू. आणि घर त्यांना कशामुळे प्रोटेक्ट करतं? वाईल्ड ॲनिमल्सपासून बी. तर पुढे जाऊया. लाईक अस, डू ॲनिमल्स ऑल्सो नीड शेल्टर? आपल्यासारखंच ॲनिमलला सुद्धा शेल्टर लागतं. शेल्टर म्हणजेच घर. सम ॲनिमल्स डू. काही ॲनिमल्स बनवतात. दे बिल्ड शेल्टर्स फॉर देमसेल्फ. काही ॲनिमल्स स्वतःसाठी शेल्टर बांधतात. सम अदर ॲनिमल्स फाइंड शेल्टर इन सेफ प्लेसेस इन द एन्व्हायरमेंट. आणि काही एक ते शेल्टर बनवत नाही, तर ते शेल्टर सापडतात. शेल्टर म्हणजे काय? अ सेफ प्लेस वेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम एनी डेंजर. एक सेफ जागा जिथं माणसं किंवा कोणीही प्रोटेक्टेड आहे डेंजरमध्ये. अ प्लेस वेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम सन, विंड, रेन एटसेट्रा. आणि अशी जागा जिथं माणूस किंवा प्राणी ते प्रोटेक्ट आहे. कशापासून? सन, विंड, रेन. पुढे जाऊया. ॲनिमल्स हू बिल्ड शेल्टर फॉर देमसेल्फ. ॲनिमल जे स्वतःसाठी शेल्टर बांधतात. यू मस्ट हॅव सीन बर्ड्स नेस्ट. तुम्ही पक्ष्यांचे नेस्ट पाहिले असेल. नेस्ट आर शेल्टर दॅट बर्ड्स बिल्ड. आणि नेस्ट काय राहतं? त्यांचं शेल्टर. जे कोण बांधतं? बर्ड्स. बर्ड्स आर अफ्रेड ऑफ ॲनिमल दॅट ईट एग्स. बर्ड्स कोणाला घाबरलेले राहतात? अशा ॲनिमलला जे त्यांचे अंडे खातात. सो दे नीड अ सेफ प्लेस टू ले देअर एग्स. म्हणून त्यांना काय लागतं? एक सेफ प्लेस त्यांचे एग अंडी घालायला. बेबी बर्ड्स कम आउट ऑफ द एग्स. कोण निघतं त्या अंड्यातून? बेबी बर्ड्स, छोटे छोटे बाळं. देअर आर ॲनिमल्स दॅट ईट दिस यंग बर्ड्स. आणि काही ॲनिमल्स आहेत जे या यंग बर्ड्सला खातात. द यंग बर्ड्स आर टू वीक टू डिफेंड देमसेल्फ. आणि यंग बर्ड्स खूप वीक राहतात त्यांना डिफेंड करायला. म्हणजेच ते खूप कमजोर राहतात स्वतःला वाचवायला. द नेस्ट कीप्स द यंग वन्स सेफ. आणि हे नेस्ट कोणाला सेफ ठेवतं? यंग वन्सला. दॅट इज वाय बर्ड्स बिल्ड नेस्ट. म्हणूनच बर्ड्स त्यांचं नेस्ट बांधतात. दे यूज थिंग्स लाईक ग्रास, स्ट्रॉ अँड ट्विग्स टू बिल्ड देअर नेस्ट. ते काय काय वापरतात? गवत, स्ट्रॉ, काड्या हे वापरतात ते त्यांचं नेस्ट वापरायला. दे मे यूज कॉटन, वूल अँड पीसेस ऑफ थ्रेड अँड स्कीन. ते काय काय अजून वापरतात? कॉटन, वूल किंवा धागा. दिस मेक्स द नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म इनसाइड. आणि हे काय करतं नेस्टला? सॉफ्ट आणि वॉर्म. पुढे. बट द नेस्ट ऑफ ऑल बर्ड्स आर नॉट अलाइक. पण सगळ्याच बर्डचे नेस्ट सेम राहतात का? नाही. चला पाहूया.
birds who choose convenient place to build their nest look at the weaver bird. हा बर्ड पहा, याचं नाव weaver bird आहे. याचा नेस्ट पहा. इट चूजेस अ थ्रोनी ट्री विच हॅज सम ब्रांचेस हँगिंग ओव्हर वॉटर. हा कोणतं झाड चूज करतो? एक झाड ज्याची एक ब्रांच हँग आहे आणि ती कुठं हँग आहे? नदीपाशी. इट बिल्ड्स इट्स नेस्ट ऑन द हायेस्ट ऑफ दिस ब्रांचेस. आणि तो कुठं बांधतो त्याचा नेस्ट? सगळ्यात टॉपला, हाय. ॲनिमल्स दॅट ईट एग्स फाइंड इट डिफिकल्ट टू रीच द नेस्ट. आणि जे ॲनिमल्स त्यांचे अंडे खातात त्यांना तिथे जायला अवघड होतं. द टेलर बर्ड इज स्मॉलर दॅन द स्पॅरो. टेलर बर्ड हा कोणाहून छोटा आहे? स्पॅरो. इट सिलेक्ट्स अ प्लांट विथ बिगर लीव्स अँड बिल्ड्स इट नेस्ट बाय स्टिचिंग द लीव्स टुगेदर. हा काय करतो? काड्या जमा करतो आणि एका पाण्यात त्याला स्टिक करतो. इट युजेस अ फाईन टेंड्रिल टू स्टिच देम टुगेदर. तो काय वापरतो? टेंड्रिल. दिस लिटिल नेस्ट इज बिग इनफ फॉर अ लिटिल टेलर बर्ड. आणि हे छोटं नेस्ट या छोट्याशा बर्डसाठी चांगलं आहे. सम इन्सेक्ट ऑल्सो बिल्ड देअर ओन शेल्टर. काही ॲनिमल बर्ड्सनी ते काय बांधतात? स्वतःचं शेल्टर. फॉर एक्झाम्पल हनी बीज बिल्ड देअर हनी कॉम्स ऑन द ट्री और अंडर द रूफ और ओव्हर हँगिंग क्लिफ. हनी बीज त्यांचं शेल्टर कुठं बांधतात? एका झाडाला. हो ना. पुढे जाऊया. रॅट्स अँड माईस लिव्ह अंडरग्राउंड इन द फील्ड्स. रॅट्स उंदरी कुठं राहतात? खड्ड्यात. दे डिग इन टू सॉईल अँड मेक्स होल अँड बुरो इट टू लिव्ह इन. आणि हे काय करतात? खड्डे खोदतात आणि त्याच्यात राहतात. रॅट्स अँड माईस ऑल्सो लिव्ह इन एरिया वेअर पीपल लिव्ह. रॅट्स माईस कुठं राहतात? असे एरिया जिथं माणसंसुद्धा राहतात. दे मेक होल इन द वॉल और अंडर द फ्लोर इन हाऊसेस. ते कशात होल करतात? आपल्या भिंती. हो ना. दे मोस्टली टेक शेल्टर इन मड हाऊसेस अँड नॉट इन दोज बिल्ड विथ सिमेंट. ते कोणत्या घरात होल करतात? चिखलाच्या. ते आपल्या घरात नाही करत, कारण आपल्या घर कशाने बनेल राहतं? सिमेंट. दॅट इज वाय बिकॉज दे कॅनॉट डिग होल्स इन टू द सिमेंट कन्स्ट्रक्शन. आणि ते सिमेंटमध्ये त्यांचं खड्डा करू शकत नाही. पुढे ॲनिमल्स दॅट फाइंड रेडी शेल्टर इन द सराउंडिंग. असे ॲनिमल्स ज्यांना शेल्टर भेटून जातात. सम ॲनिमल्स डू नॉट टेक एनी एफर्ट्स टू बिल्ड द शेल्टर. काही ॲनिमल्स त्यांचं शेल्टर बांधायला एफर्ट्स नाही घेत. दे सिम्पली लुक अराउंड सेफ प्लेस. ते एक सेफ जागा पाहतात. सम डव अँड पिजन लिव्ह इन फॉरेस्ट. काही डव पिजन हे कुठे राहतात? फॉरेस्ट, जंगलात. सम लिव्ह इन स्मॉल होल्स इन हाय क्लिफ्स. काही राहतात स्मॉल होलमध्ये एकदम उंच. सम लिव्ह नियर आवर हाऊसेस. काही आपल्या घराजवळ राहतात. दे फाइंड शेल्टर इन द गॅप्स इन द वॉल. पुढं त्यांना शेल्टर भेटतं आपल्या भिंतीच्या वॉलच्या गॅपमध्ये. टायगर, लेपर्ड, हायनास लिव्ह इन केव्ह. टायगर, लेपर्ड, हायनास हे कुठं राहतात? केव्ह. सम टाईप ऑफ बॅट लिव्ह इन टॉल ट्रीज. आता बॅट कुठं राहतात? एकदम उंच झाडावर. बट सम लिव्ह इन डार्क केव्स इन माउंटन. पण काही कुठं राहतात? माउंटनच्या डार्क केव्हमध्ये. डार्क म्हणजे एकदम अंधार. ऑर दे लुक फॉर शेल्टर इन ओल्ड डेझर्ट. आणि ते कुठं पाहतात शेल्टर? ओल्ड डेझर्ट म्हणजे जुनं डेझर्ट. एकदम तिथं कोणीच नाही राहत ते डेझर्ट पाहतात. मग पुढे जाऊया. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे? इट इज बिलीव्ड दॅट कोब्रा लिव्ज इन अँट हिल्स. काय म्हणतात? कोब्रा कुठं राहतो? अँट हिल. अँट हिल म्हणजे मुंगींच्या घरात. बट दॅट इज नॉट ट्रू. पण ते खरं नाही आहे. अँट हिल्स आर बिल्ड बाय अँट. अँट हिल्स कोण बांधतं? अँट. नॉट बाय अ कोब्रा. कोण नाही बांधत? कोब्रा. द कोब्रा लिव्ज इन होल. पण कोब्रा कशात राहतो? होलमध्ये. पुढे जाऊया. शेल्टर फॉर डोमेस्टिक ॲनिमल. कोणासाठी शेल्टर? डोमेस्टिक ॲनिमल म्हणजेच पाळलेले प्राणी. वेन पीपल कीप ॲनिमल दे बिल्ड शेल्टर फॉर देम. जेव्हा लोक प्राणी पाळतात ते त्यांच्यासाठी काय बनवतात? शेल्टर. द शेल्टर बिल्ड फॉर हेन इज कॉल्ड चिकन कूप और हेन हाऊस. आणि त्यांच्यासाठी शेल्टर बांधलेलं आहे त्याला काय म्हणतात? चिकन कूप नाही तर हेन हाऊस. काऊ शेड इज बिल्ड फॉर काऊज. काऊ शेड कोणासाठी बांधलं जातं?
काउज. अ शेल्टर फॉर अ हॉर्स इज कॉल्ड अ स्टेबल. आणि घोडा जिथं राहतो त्याला काय म्हणतात? स्टेबल. तर तुमचा लेसन संपला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. बाय बाय.